वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही जरा वेगळ्या व्यक्तीची निवड केली आहे. तसं व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, व्यक्ती तेवढ्या या ठिकाणी भूमिका आहेत आणि व्यक्ती तेवढे क्षेत्रसुद्धा आहेत. एखाद्या व्यक्तीला एखाद्या क्षेत्रामध्ये लोक का स्वीकारतात तर तो चांगला दिसतो म्हणून नाही, त्याचं चांगलं कार्य पाहून त्या व्यक्तीला लोकांनी स्वीकारलेलं असतं. अगदी मी आज बोलतोय आष्टी तालुक्यातील पारोडी या गावचे विद्यमान सरपंचपदी बंकटजी परकाळे आपल्यासमोर आहेत. मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून, तुमच्या या प्रवासाबद्दल नाही का. मला एक विचारावं असं वाटतं की आजपर्यंत तुमचा जो प्रवास आहे, जे तुमचं राजकारण आहे, जे सामाजिक कार्य आहे, त्याबद्दल आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की कसं आहे नेमका प्रवास तुमचा, का राजकारणात यावं असं वाटलं, नेमकं असं काय केलं की लोकांनी तुम्हाला स्वीकारलं? राजकारणात यावा असा काही आमचा काही पूर्वनियोजित हेतू नव्हता, परंतु सामाजिक काम पहिल्यापासून चालू असल्यामुळं सहज सर्व लोकांनी गावातील विनंती केल्यानंतर आम्ही ती उमेदवारी स्वीकारली आणि त्या राजकारणात आम्ही आलो. सहज कुठलीच गोष्ट होत नाही असं मला वाटतं. मला असं वाटतं की बंकटजी, तुमचा जो स्वभाव आहे की निस्वार्थ आहे नाही, अगदी एकदा शब्द दिला की शब्द पाळणारं व्यक्तिमत्व. तर साधारणतः किती वर्ष झाले या पूर्ण या प्रवासात आहात, या प्रवाहात आहात ते सांगा. साधारण एक 10वीतूनच शाळा सोडल्यामुळं ते शाळेतून सोडल्यापासून ह्या गावाच्या विविध कार्यक्रमात लोक तुम्हाला का स्वीकारतात याची उत्तरं आपण सांगण्यापेक्षा लोक आपल्याला सांगतात नाही का. तर अगदी विचारावं असं वाटतं की असं काय तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर तयार केलं की जेणेकरून प्रत्येकाला तुम्ही आपलेसे वाटलात. सतत लोकांची मदत करायची, काही अडचणीच्या प्रसंगी, कुठलाही प्रसंग असो, कशाही प्रकारचा असो, त्या प्रसंगात लोकांबरोबर राहणं. बऱ्याच वेळेला काय असतं की ज्याला सरपंच व्हायचे ते ती व्यक्ती अगदी वर्ष 2 वर्षापासून फिल्डिंग करायला लावली असते की अरे मला निवडून द्या, नाही प्रॉमिस सुरू असतात. पण बंकटजी तुमच्या बाबतीत असं घडलं नाही की लोक सांगतात की अगदी लोकांच्या इच्छेखातर तुम्ही राजकारणात आलात आणि सरपंच झालात. तर या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची नाही का. तर पुढील काळामध्ये किंवा आतापर्यंत गावासाठी काय केलं आणि काय करायचे ते सांगा. आता एक जलजीवन मिशनची योजना आहे, 87 लाख रुपयाचं काम आहे. ती काम उत्तम प्रकारे आम्ही करतोय. अजून पूर्णत्वाकडे गेलेलं नाही, पण ते काम पूर्ण करायचं. पारोडी या गावामध्ये आल्यानंतर प्रामुख्याने तुम्ही केलेली जी कामं आहेत जी ठळक दिसत आहेत, खास करून जिल्हा परिषद शाळा. असं म्हणतात की जिथं ज्ञान मंदिर चांगलं आहे तिथली माणसं पण चांगली होतात, कारण शाळा असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी उत्तम विद्यार्थी घडतात आणि तोच घडलेला विद्यार्थी चांगला नागरिक होतो. तर शाळेबद्दल सांगा. तुमच्या शाळेबद्दल सांगायचं झालं तर तिथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली, फुल झाडं लावली. तिथं आता गार्डन बनवला, शाळेचं मोठं कंपाऊंडचं काम चालू आहे. ते आता म्हणजे विविध कामं सुरू तिथं नाही का. मला असं वाटतं की जे नेतृत्व प्रामाणिकपणे अगोदर शाळेकडे लक्ष देतं, कारण आम्ही बघतो की एखादी ग्रामपंचायत असेल किंवा एखादं गाव असेल नाही का, अगदी तिथं भेट दिल्यानंतर सरपंच महोदय पहिल्यांदा काय दाखवत असेल तर बघा आमचे रस्ते नाही का, किंवा आम्ही पाण्याची सोय केली आहे, ते गरजेचं आहे नाही असं नाही, परंतु सगळ्यात प्राधान्याने जर लक्ष कुठं द्यायचं असेल तर ते शाळेकडे द्यावं लागतं, ज्ञान मंदिराकडे द्यावं लागतं, कारण ते ठिकाण घडणार आहे नाही का. कारण एकदा घडलेला व्यक्ती, एकदा घडला विद्यार्थी हा पुन्हा बिघडत नाही का. म्हणून सरपंच साहेबांनी त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहे त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा शाळेकडे लक्ष दिलं, त्याच्यानंतर पाणी असेल, रस्ते असेल नाही का. कारण या सगळ्या गोष्टी अगदी एका दिवसात होणार नाहीत, त्याला वेळ लागणार असतो. पुढील काळामध्ये आणखी काय नियोजन आहे आपलं? जेवढे कामं शक्य होतील, कामं तर भरपूर येतं. शाळा खोल्या बांधणे, 1-2 शाळा खोल्या बांधण्याचं एक नियोजन आहे.
आमचा गावातला रस्ता जो आहे तो कॉन्क्रिटीकरण करणं. अच्छा, म्हणजे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सुद्धा पूर्ण करायचे आहेत. मला एक विचारावंसं वाटतं की तुमच्यासारख्या प्रामाणिक, इमानदार आणि चारित्र्यसंपन्न गुणी व्यक्तीला जेव्हा जेव्हा लोक संधी देतात तेव्हा लोक नेहमीच सपोर्ट करतात. तुमच्या बाबतीत नेमकं काय घडले? म्हणजे जो सुरुवातीला सपोर्ट होतो तो आजही आहे का, कमी झालाय का वाढलाय? नक्कीच आहे. अच्छा, तेवढा सपोर्ट सपोर्ट राहतच नाही का? आमचे विरोधी पक्षाचे लोक सुद्धा की बाबा तो करीन तर योग्यच करीन एवढा विश्वास असं वाटतं की सुद्धा माझ्यावर आहे. ईमान की किंमत कल भी थी, आज भी और कल भी कल भी रहेगी. रहेगी. वा. आज एक आदर्श नेतृत्व, आदर्श व्यक्तिमत्व, सरपंचपती या अनुषंगाने आम्ही तुमच्या एकूणच उत्तम चारित्र्य आहे या अनुषंगाने तुमचा आम्ही गौरव करत आहोत. काय वाटतं नेमकं? नक्कीच बरं वाटतं सर. पाहिलं आपण की बंकट असं म्हटल्यानंतर संकट दूर करणारा बंकट लोकांना संकटात घालणारा बंकट नाही, तो संकटातून बाहेर काढणारा बंकट. मला असं वाटतं की माणसाने प्रामाणिक राहावं. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि तुमच्याकडे ऑनेस्टी असेल तर लोक तुम्हाला ऑनेस्टली स्वीकारतात.